आपण ही दृश्य पाहतोय हनुमान मंदिरातली ही दृश्य आहेत। मंगल प्रभात लोढा या हनुमान मंदिरामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून हनुमंताची आरती केली जाते। हनुमान मंदिरावरून राजकारण तापलेलं आहे। आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। भाजपा आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सध्या आरोपांच्या फैरी झडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि सध्या ही दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय ती दादर मधल्या हनुमान मंदिरातली। स्टेशनला लागूनच हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये दर्शनासाठी मंगल प्रभात लोढा पोहोचलेले आहेत आणि त्यांनी हनुमंताचं दर्शन घेतलं आणि आरती सध्या केली जाते। दुपारी 4 वाजता किरीट सोमय्या सुद्धा या मंदिरामध्ये येणार आहेत। रेल्वे प्रशासनाची रेल्वे अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे। हे मंदिर पाडलं जाणार नाही असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे आणि आपण दुपारी 4 वाजता या मंदिराला भेट देणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र तत्पूर्वीच मंगल प्रभात लोढा यांनी या मंदिरामध्ये जाऊन हनुमंताचं दर्शन घेतलेलं आहे आणि सध्या ते हनुमंताची आरती करतायत। मोठ्या संख्येने भाजपचे इतर कार्यकर्ते सुद्धा याच ठिकाणी पोहोचलेले आहेत। रेल्वे प्रशासनानं हे मंदिर पाडण्याची नोटीस बजावलेली होती आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून याला मोठा विरोध झालेला होता। आदित्य ठाकरे आज दुपारी 4:30 वाजता या मंदिरामध्ये येणार आहेत। हनुमंताचं दर्शन घेतील आणि ते सुद्धा आरती करणार आहेत आणि हे मंदिर पाडायला आपला विरोध आहे असं सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्पष्ट केलेलं होतं। आणि त्यानंतर आता भाजपचे मंगल प्रभात लोढा हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हनुमंताची आरती ते करतायत। ऐंशी वर्ष जुनं असं हे दादर मधलं हनुमान मंदिर आहे। मध्य रेल्वेच्या 12 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मला लागूनच हे हनुमंताचं मंदिर आहे। हे मंदिर हमालानं बांधलेलं होतं आणि त्यामुळे हे मंदिर पाडू देणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा याला विरोध असेल असं संजय राऊतांनी सकाळी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर दुपारी 4:30 वाजता आदित्य ठाकरे या मंदिरामध्ये जातील। तिथे ते मंदिरामधल्या हनुमंताचं दर्शन घेतल्यानंतर आरती सुद्धा करतील अशी माहिती सुद्धा संजय राऊतांनी दिलेली होती। मात्र तत्पूर्वीच भाजपचे नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मंगल प्रभात लोढा यांनी हनुमंताचं दर्शन घेतलेलं आहे, आरती केलेली आहे। हे दृश्य आपण थेट पाहतोय दादरच्या हनुमान मंदिरातली झी 24 तासवर। अतिशय जुनं असं हे मंदिर आहे। 80 वर्ष जुनं हे मंदिर आहे। हमालानं हे मंदिर बांधलेलं आहे। अनेक लोक येता जाता या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी करत असतात। आज शनिवार आहे आणि खास करून शनिवारी या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मात्र सध्या या मंदिरावरून राजकारण तापलेलं आहे। रेल्वे प्रशासनानं हे मंदिर अवैध असून त्याला नोटीस बजावलेली होती। हे नोटीस पाडण्यासाठीची ही नोटीस बजावण्यात आलेली होती। मात्र हे मंदिर पाडलं जाणार नाही अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे।